राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुमचा अर्ज पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज काही बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार नाहीत। म्हणजेच या छाननीमध्ये ज्या ज्या बहिणींचे अर्ज अपात्र झालेले असतील, ज्या ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल, त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पुढील 4 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होणार आहे। ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणी या 12 जिल्ह्यांमधील असतील त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती वारंवार भरपूर बातम्या फिरत होत्या। त्या बातम्यांमध्ये एकच दावा केला जात होता की लाडक्या बहिणींना आज 3000 रुपये आले, आज 1500 रुपये आले, परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आज खरोखर निर्णय सुद्धा झालेला आहे। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही ॲपवरती विश्वास ठेवू नका। सत्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। बघा, लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि जो 4था दिवस आहे तर त्या 4थ्या दिवसामध्ये उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। म्हणजेच ज्या बहिणींना या प्रमुख 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाहीत त्या बहिणींना 4थ्या दिवशी पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याच्या आणि जुलै हप्त्याच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। काही बहिणींना 1 तासांपूर्वी मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच 1 तासांपूर्वी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। त्या अनुषंगाने धुळे असेल, त्यासोबत नंदुरबार असेल, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होत आहेत। तर टोटल हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या बहिणींचे अर्ज छाननीनंतर अपात्र ठरलेले आहेत, तर त्याची यादी आपल्याकडे आलेली आहे। ती यादी तुम्हाला सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, मागील 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुद्धा करण्यात आलेले होते। तर ही छाननी फक्त एकाच कारणामुळे करण्यात आलेले होते, तर ते कारण म्हणजे भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने चुकीचे कागदपत्रे जोडून या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेतलेले होते। तर हे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे सरसकट 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती। तर ही तपासणी कालच पूर्ण सुद्धा झालेली होती। त्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, 1 तासांपूर्वी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। काही बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण
आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या बहिणींनी 2 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। तरी 2 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु आज फक्त जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला नाही। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। रे गॅस कनेक्शनचे पैसे जून हप्ता जुलै हप्ता आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही जरी 2 कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। ज्या बहिणींनी 2 कामे केलेली नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी 29 जून रोजी 3600 कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजूर झालेला होता। तर तो निधी 5 जुलै पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती, परंतु फक्त 5 जुलै रोजी पैसे आले। त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये अजून 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता। तर लाडक्या बहिणींनो, 5 जुलै पासून तर कालपर्यंत ही अर्जांची छाननी सुरूच होते। तर कालपर्यंत या अर्जांची छाननी संपलेली आहे आणि कालच याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ती यादी दाखवलेली होती, परंतु ज्या बहिणीने कालचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींना आज या व्हिडिओच्या माध्यमातून यादी सुद्धा दाखवणार आहे। म्हणजेच एकंदरीत 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची तपासणी पूर्ण झालेली आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींची छाननी सुद्धा करण्यात आलेली होती। तर ही छाननी झाल्यामुळे बहिणींना 2 कामे करायला राज्य सरकारने सांगितले आहे। ज्या ज्या बहिणी 2 कामे करतील त्यांनाच पैसे विस्तांतर होतील, परंतु ज्या बहिणी 2 कामे करणार नाहीत या गोष्टींकडे दुर्लक्ष करतील अशा बहिणींचे अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना सुरू होऊन सध्याच्या स्थितीला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्त्यांचे 16,500 रुपये विस्तांतर सुद्धा झालेले असतील, परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा 2 कामे करायची आहेत, तरच त्यांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। त्यासोबत जून हप्ता जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत। बघा आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची छाननी या 4 नियमांच्या आधारावरती करण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस जे नियम होते त्याच नियमांच्या आधारावरती तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे येणार आहेत। ते नियम तुम्हाला सुद्धा माहिती आहेत, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आज परत एकदा सांगत आहे। बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पहिला नियम गाडी नसावी, म्हणजेच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असावी, सोबतच तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, 65 वर्षांपेक्षा कमी असावं। चौथा नियम म्हणजे घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, आयकर दाता नसावा, पेन्शन धारक नसावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील फक्त 2च बहिणींना या योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तिसऱ्या बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा हे प्रमुख 4 नियम होते। ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहे। तशा पद्धतीची माहिती आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। तर आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होत आहेत तर ते प्रमुख 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही 2 कामे केलेली नसतील तर लवकरात लवकर करून ठेवा, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, त्यामुळे राज्य सरकारने एक निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा केली जाणार आहे। म्हणजेच या वर्षी ज्याप्रमाणे तुमच्या अर्जांची छाननी केलेली आहे त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा छाननी केली जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, थोडासा उशीर झाला परंतु काळजी करायची गरज नव्हती, अशा पद्धतीची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। तर तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे तुम्ही कशा पद्धतीने ओळखायचं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने कळणार आहे की तुमचा
अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहे की अपात्र आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जी भीती तयार झालेली आहे तर ती भीती सुद्धा निघून जाणार आहे। कारण सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी मेसेज केलेले आहेत, कॉल केलेले आहेत, व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा केलेली आहे की आमचा अर्ज अपात्र झालेला आहे का, त्यामुळे आमचे हप्ते बंद झालेले आहेत का। बघा लाडक्या बहिणींनो, जरी तुम्हाला अजून जून हप्ता जुलै हप्ता मिळालेला नसेल तरी पण तुम्ही गैरसमज करायचा नाही, कारण अजून लाडक्या बहिणींनो सर्व जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। म्हणजेच आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत तर ते 12 जिल्हे आपण बघणार आहोत, परंतु उर्वरित जिल्ह्यातील बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्या जिल्ह्यांमध्ये अजून दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। तर तुम्हाला 3 दिवसांचे 36 जिल्हे पद्धतशीर सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 1 मिनिट पहा, लगेच तुम्हाला सुद्धा समजणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवा मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी 2 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर ती 2 कामे लगेच सांगणार आहे, तुम्ही सुद्धा 1 मिनिट हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। तुम्ही सुद्धा 2 कामे कराल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर ती 2 कामे पुढील प्रमाणे आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज बँकेने सुद्धा काही महत्त्वाचे नियम केलेले आहेत, काही महत्त्वाचे बदल सुद्धा केलेले आहेत। बघा, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असावं त्या बँकेसंदर्भात सुद्धा काही माहिती आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, बँकांकडून 4 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी बँकांच्या नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही बँकांच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला तुमच्याच खात्यामधून पैसे काढता येणार नाही, पैसे टाकता येणार नाही, तुमचं बँक खातं बंद सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। तर ते 4 नियम पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, बँकेने जे 4 नियम लावलेले आहेत तर त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असू द्या तर त्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। म्हणजेच RBI बँकेने दिलेल्या माहितीनुसार तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल आणि तुमचं जर ट्रान्झॅक्शन असेल म्हणजेच रोजच्या रोज व्यवहार नसेल तर तुम्ही त्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। सोबतच बँकेवरती जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करा, तिसरा नियम म्हणजे तुम्ही तुमचे पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही लाडकी बनवण्यासाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही, तुमचं वेगळं खातं असायला पाहिजे। परंतु काही लाडक्या बहिणींचं आधार कार्ड दुसऱ्याच बँकेला लिंक आहे, काही बहिणींचं आधार कार्ड स्वतःच्या बँकेला लिंक नाही, आणि काही बहिणींचं असं सुद्धा झालेलं आहे की त्यांच्या नावाने बँक खातं आहे परंतु त्यांच्या बँकेला दुसऱ्याच कोणाचं तरी आधार कार्ड सुद्धा लिंक आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या सोबत सुद्धा गोष्टी असतील, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची कामे केलेली असतील तर तुमचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तुम्हाला काही मिनिटांमध्येच रिजेक्टेड म्हणून मेसेज सुद्धा येऊ शकतो। परंतु लाडक्या बहिणींनो, जी महत्त्वाची 2 कामे केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील तर ती 2 कामे सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवा मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पहिलं जे काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल परंतु ते आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर आधार केंद्र सेंटरला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, फोटो असेल यांसारख्या दुरुस्ती सुद्धा करायच्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे, कारण नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। जर तुम्ही अजून उत्पन्न दाखला काढलेला नसेल तर लवकरात लवकर उत्पन्न सुद्धा बघायचं आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वरती झालेलं असेल त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज सरेंडर सुद्धा करायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट सांगतो, YouTube असेल, Facebook असेल यावरती वारंवार काही बातम्या फिरत आहेत की बहिणींना आज पैसे मिळाले, काही बहिणींना 10,000 मिळाले, काही बहिणींना 5,000 मिळाले, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। परंतु या सर्व गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही, या सर्व अफवा आहेत। आज महिला व बालिका सेवा मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक करा, त्यासोबत जी महत्त्वाची कामे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत तेवढी सर्व कामे तुम्ही सुद्धा करून ठेवायची आहे। लवकरच
अमरावती जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, पुणे असेल, रायगड असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, यासोबतच गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली असेल, परभणी, बीड असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे. काळजी करायची गरज नाही.